नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे मस्जिद बंदरमधल्या मनीष फिश मार्केटमध्ये, जे की मुंबईमधलं एक होलसेल फिश मार्केट आहे। सो आज आपण हे मार्केट जे पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या माश्या ज्या आहेत त्या आणल्या, जे छोटे छोटे मच्छवारे असतील किंवा जे विक्रेता असतील आपले इथे जे साईड राहतात त्यांना माहिती असतील, जे टोपले घेऊन जे मच्छवारे फिरत असतात गल्ल्यांमध्ये, ते मच्छवारे जे आहेत ते इथे येतात। इथून मच्छी जे आहे ते होलसेलमध्ये विकत घेतात, त्यानंतर आपल्या इथे विकण्यासाठी येतात। सो ह्या मार्केटमध्ये पूर्ण भारतभरातून गाड्या येतात आणि त्या इथे खाली होतात, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या माश्या ज्या आहेत त्या घेऊन येतात। हे मार्केट सकाळी 3 वाजता सुरू होतं आणि सकाळच्याच 10 वाजता बंदसुद्धा होतं, कारण की इतका क्राऊड येतो आणि इतक्या लवकर पटापट माश्या ज्या आहेत त्या विकल्या जातात, म्हणून सकाळी 10 वाजताच हे मार्केट बंद होतं। तर सध्या मी या मार्केटच्या बाहेर उभा आहे। आतमध्ये खूप जास्त क्राऊड आहे, कारण की मी बाहेरून बघितलं की इतका रश आहे इथे की लोक विक्री करतायत किंवा जे गाड्या वगैरे उभ्या आहेत त्यांचे जे टोपले वगैरे घेऊन किंवा मोठे कंटेनर जे आहेत ते घेऊन आत बाहेर करतात लोक। सो म्हणून क्राऊड जो आहे तो खूप जास्त आहे। नॉईज जो आहे इथला तो पण खूप जास्त आहे, म्हणून मी जो ब्लॉग आहे तो व्हॉइस ओव्हरमध्येच माझा कंप्लीट करणार आहे, कारण की मी आज एक फेरी मारून आलो। व्हिडिओ शूट करण्याआधी एक फेरी मारणं गरजेचं आहे। तर आता आपण आज जाऊयात, आतमध्ये बघूयात किती प्रकारच्या मासे आहेत किंवा किती क्वांटिटीमध्ये। याचं नाव खूप ऐकलं आहे मनीष फिश मार्केटचं, तसं हे मार्केट आहे का आणि किती प्रमाणात जे आहे ते मासे ते विकल्या जातात ते बघूयात। चला, आतमध्ये शिरताच आपल्याला मोठमोठे ट्रक पाहायला मिळतात, जे की मुंबईतूनच नाही तर संपूर्ण भारतातून इथे येतात। इथे जे तुम्ही बघतात हे आहे फिश मार्केट। ट्रकमधून संपूर्ण माल उतरवला जातो आणि त्यातला काही माल इथे पॅक करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जातो। गाडी खाली करण्यासाठी बरेचसे लोक डोक्यावर ट्रे घेऊन ते प्रत्येक मच्छी विक्रेत्याकडे नेऊन तो ट्रे खाली करत असतात। प्रत्येक ट्रेमध्ये माशी आणि बर्फ अशा 2 गोष्टी असतात। आता त्या ट्रेचं वजन किती असू शकतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता। काहीतरी खाण्यासाठी मिळेल या आशेने पक्षीसुद्धा या ठिकाणी येतात। सुरुवातीलाच मला इथे कोळंबी पाहायला मिळाली आणि त्याच्या समोर एक मावशी खूप वेगाने कोळंबी साफ करत होती। त्याच्याच पुढे मला दिसले पापलेट आणि समुद्री खेकडे। प्राइस बताओ ना इसका। 350 रुपये, 500 रुपये किलो। किलो में 6 आगे 7 सनी कर दो। 500 रुपये किलो, 400 रुपये किलो। तो अशा आपल्याला इथे खेकडे वगैरे हे बघा, इथे मोठमोठ्या ट्रेमध्ये पापलेट वगैरे ठेवलेत आणि काय सुंदर दिसतं। तो एक कुप्पा मासा आहे आणि किती मोठी साईज आहे। मी छोट्या छोट्या साईजमध्ये आपण बघतो, पण ही खूपच साईज मोठी आहे। आतमध्ये आल्यावर इथे कितीतरी विक्रेते दिसत होते, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या माश्या दिसत होत्या। असे ट्रेच्या ट्रे खाली होत होत्या आणि विक्रेत्यासोबत थोडी बार्गेनिंग करून लोक मोठ्या प्रमाणात या माश्या विकत घेत होते आणि तेही स्वतःच्या हाताने निवडून। ते 20 किलोचा मासा आहे, कुप्पाच आहे ना। चला मी हा उचलून बघतो, मला फोटो काढतो। आज एक काका उचलत आहेत। ओ भाई, राहुलचं नाव राहुल जे आहे त्यांनी उचलले 20 किलोची। चला आपण लाईव्ह जे आहे ते वेट बघूयाचा, ते वेट करून दाखवत आहेत। एक बॉक्स आहे का छोटा छोटा 23 किलोची आहे। 23 किलो 600 ग्राम। ओ 10 मिनटात हा एरिया जो आहे तो पूर्ण भरला होता, पण आता जे आहे ते पूर्ण खाली दिसतं, कारण की जेवढ्या पण माश्या होत्या त्या विकल्या गेल्यात। हे बघा, ह्याच्याच अपोजिट साईडला ही एक जागा आहे जिथे छोट्या छोट्या माश्या विकल्या जातात आणि अशा मोठ्या माशांचे तुकडे करून त्याला पॅक करतात आणि ते मार्केटमध्ये विकले जातात। बाहेर पडल्यावरतीच मला हे शिंपले ते दिसलेत। मित्रांनो, जर तुम्हालाही मनीष फिश मार्केटला जायचं असेल तर तुम्हाला मस्जिद बंदरला उतरावं लागेल। तिथून 5 मिनिटावरती मनीष फिश मार्केट आहे आणि वॉकिंग डिस्टन्स आहे, सो आरामात जाऊ शकता।
पण जर तुम्हाला जायचंच असेल तर सकाळी लवकर निघा, कारण की 9-10 वाजायच्या आत ते मार्केट जे आहे ते पूर्ण खाली होऊन जातं. सो लवकर सकाळी निघा आणि तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला मिळतील आणि खूप स्वस्त म्हणजे बल्कमध्ये किंवा 1 किलो 2 किलो जर तुम्हाला मासे घ्यायचे असतील आणि थोडे स्वस्तात घ्यायचे असतील तर तुम्ही तिकडे जावा आणि चांगल्या चांगल्या मासे ज्या आहेत त्या खरेदी करा. मी तुम्हाला माशांचे प्राईस वगैरे जास्त सांगितलं नाहीत, कारण की तिकडे जाऊन आपण बार्गेनिंग करू शकतो आणि भाव जो आहे तो वाट्यावरती किंवा आपण बोलता बोलता ते सगळं कमी करू शकतो. म्हणून मी प्राईजमध्ये जास्त गेलो नाही. तुम्ही गेल्यावरती तुम्ही तिकडे कमी जास्त करू शकता आणि चांगल्या चांगल्या मासे जे आहेत ते विकत घेऊ शकता. तर सध्या तर मी ह्या ब्लॉगला एंड करतो. तुम्हाला मुंबईमधल्या अजून कुठले ठिकाणं बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.